तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कारवाईचा धडाका लावलेला आहे। मुंबईतील 5 नामांकित क्लबचे परवाने आता निलंबित करण्यात आलेले आहेत। या 5 नामांकित क्लबपैकी एक महत्त्वाचा आणि असणारा हा MIG क्रिकेट क्लब आहे। या MIG क्रिकेट क्लबचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत। यामध्ये अनेक गोष्टीचा दुविधा आढळल्या आहेत, काही अस्वच्छता आढळल्या आहेत, त्यामुळे याची परवाना रद्द करण्यात आलेला आहे। या आस्थापनाची 27 जुलै रोजी तपासणी करण्यात आली होती। त्यापैकी हे 5 जे अन्न आस्थापनाचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत। यामध्ये द मुंबई क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, RK जुहू जिमखाना, द अपर्णा जुहू जिमखाना, MIG क्रिकेट क्लब, द विलिंग्टन स्पोर्ट क्लब यांचा समावेश आहे। तर गोरेगाव स्पोर्ट्स क्लबला अन्य व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हापासून तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्वीकारला आहे तेव्हापासून अनेक नामांकित असे जे आस्थापना आहेत त्या बंद करण्यात आल्या होत्या। MIG क्रिकेट क्लबचा जर विचार केला तर यामध्ये थर्ड पार्टीद्वारे जे कामकाज होतं त्यामध्ये अनेक अनधिकृत अशा गोष्टी आढळल्या आहेत। तपासणीमध्ये असे आढळून आले की नेबुला केटरिंग सर्व्हिसेस नावाची एक अनधिकृत संस्था होती। तिचा वैध FSSAI परवाना न बाळगता केटरिंग करारांतर्गत परिसरात कार्यरत होती। सर्व खरेदी आणि विक्रीचे व्यवहार या अनधिकृत संस्थेच्या नावाने केले जात होते। येथे गंभीर अस्वच्छता आणि कीटकांचा प्रादुर्भाव आढळल्याचे देखील समोर आले होते। स्वयंपाकघरामध्ये धुरळांचा वावर तसे अनेक अस्वच्छता होत्या। त्याच पद्धतीने अनेक अशा गोष्टी आढळल्या ज्यामुळे क्रॉस कंटॅमिनेशनचा देखील धोका निर्माण झाला होता। त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन अगोदर याची तपासणी करण्यात आली, नमुने घेण्यात आले, त्याची चाचणी करण्यात आली आणि त्यानंतर याचे परवाना आता निलंबित करण्यात आलेला आहे। त्यामुळे अशा अनेक महत्त्वाच्या नामांकित आस्थापना बंद करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे यापुढे या तपासामध्ये आणखी काय समोर येतं आणि या कारवाईमुळे चर्चेत असलेले तुकाराम मुंढे आणखी कोणत्या कारवाई करणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन कमलेश डोंगरे सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।